नाईक करणार शिंदेचे घोडे बेपत्ता? नवी निवडणूक, जुनी दुश्मनी. शिंदे सेना गणेश नाईक भिडले. जो नाथखुळा उत्साह बघून विरोधकांचा टांगा पलटी आणि घोडे फरार व्हायचं नाही नवं. ऐकलं, ठाकरे सेनेला दिवसण्यासाठी एकनाथ शिंदे आपल्या अनेक भाषणांमध्ये हा डायलॉग बोलल्याशिवाय राहत नाही. मात्र आता त्यांची हीच टोलेबाजी त्यांच्या मित्रपक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावरच उलटवली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीतच काटेकी टक्कर रंगली. भाजपचे मंत्री गणेश नाईकांनी तर थेट एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी करून घोडे बेपत्ता करण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे नाईक विरुद्ध शिंदे यांच्यातील जुन्या दुश्मनीला नवा रंग चढलाय. तर शिंदे सेनेचे मंत्री शंभूराज देसाईंनीही गणेश नाईकांच्या टीकेला जशास तसं उत्तर दिलंय. एकनाथ शिंदे काय बोलतात? एकनाथ शिंदेच्या नांदाला लागू नका, हलक्यात घेऊ नका. टांगा पलटी घोडे फरार. तुम्ही फक्त तिथून परवानगी घ्या आणि लढा. तुमचे घोडे लापत्ताच करून टाकतो. टांगाटा पलटी होईल, फरार नाही, लापत्ता करून टाकतो. ऑन द कॉन्ट्री ईडीच्या भीतीमुळे तो टांगा पलटी केला. तो काय टांगा पलटी काय सत्वासाठी नाही केला. टांगा पलटी कोणाला बोलतो माहिती आहे? ते कोणाला टांगा पलटी केला? टांगा पलटी स्वतःच्या जीवाला जो धोका होता आतमध्ये जाण्याचा, तो धोका टाळण्याकरता टांगा पलटी केला. हे मी जाहीर बोलतो. 2022ला आम्ही ज्यांचा टांगा पलटी केला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्याच्यामुळं गणेश नाईक साहेब पुन्हा मंत्री होऊ शकले. शिंदे साहेबांचा टांगा पलटी करायच्या गोष्टी लांब राहिल्या. गणेश नाईक साहेबांना म्हणावं, आम्ही जे कार्यकर्ते आहोत शिंदे साहेबांचे, त्यांचा टांगा आधी पलटी करून दाखवा. आम्ही सुद्धा शांत आहे, म्हणजे आम्ही महायुतीत आहे म्हणून शांत आहे. आम्हाला जर शिंदे साहेबांनी आदेश दिला तर साहेब राहू देत बाजूला, साहेबांचा ह्याच्याशी काय संबंध नाही. आम्हीच गणेश नाईकांचा टांगा कुठं फरार करू ते त्याला सुद्धा कळणार नाही. खरं तर एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील संघर्ष जुना आहे. त्यातच महायुती सत्तेत आल्यानंतर भाजपनं शिंदेंना शह देण्यासाठी नाईकांना ताकद दिली आणि त्यामुळेच नाईक शिंदे संघर्षाची ठिणगी पडली. मात्र नवी मुंबई महापालिकेत शिंदे सेनेनं भाजपसोबत युती करण्याचा प्रयत्न केला, तो फेल ठरला. त्यानंतर शिंदेंनी नवी मुंबईत जाऊन नाईकांना आव्हान देत परिवर्तनाचा नारा दिला. त्यामुळे नाईक आणखीनच चिडले. आपण पाहतोय गेले अनेक वर्ष ज्या लोकांची सत्ता आहे, जे लोक इथं मालक बनून बसलेत आणि सर्वसामान्य जनतेला नोकर समजतात, ही सर्वसामान्य जनता नोकर नाही, मालक आहे. आपण सेवक आहोत आणि म्हणून हा मालकी हक्काचा जो काय आहे, मक्तेदारी, ही आपल्याला बदलायची आहे. परिवर्तन घडवायचं आहे. नव्या मुंबईत नवीन बदल घडवायचा आहे. नवी मुंबई महापालिकेत गेल्या निवडणुकीत कुणाचं किती संख्याबळ होतं ते पाहूया. नवी मुंबई महापालिकेत 111 नगरसेवक आहेत. त्यापैकी गणेश नाईकांच्या नेतृत्वातील तत्कालीन राष्ट्रवादीचे 52, संयुक्त शिवसेनेचे 38, काँग्रेसचे 10 तर भाजपचे 6 नगरसेवक होते. मात्र 2019 मध्ये नाईकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्यासोबत नवी मुंबईची सत्ताही भाजपच्या ताब्यात आली. नवी मुंबईत गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे हा संघर्ष तीव्र झाल्यानं मतदार शिंदेंचा टांगा पलटी करणार की नाईकांचा, याकडे राज्याचं लक्ष लागलंय. विकास मिरगणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नवी मुंबई.